ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रेस मॅनेजमेंट, जो की हँडल करणं ॲज अ इंडिव्हिज्युअल आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? तर आता सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत की वेगवेगळे सोर्स ऑफ स्ट्रेस, म्हणजे सोर्स कशामुळे येतो, तर हे पण आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, राईट? म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवरती जर सोल्युशन तुम्हाला हवं असेल, राईट, तर तो प्रॉब्लेम कोणता आहे, तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्या अकॉर्डिंगली मग आपण वेगवेगळे सोल्युशन्स जे असतील तर त्याच्यासाठी करू शकतो, राईट? त्यामुळे ऍक्च्युअलमध्ये आपल्याला आपल्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टीमुळे जास्त स्ट्रेस येतोय आणि त्याच्यामुळे, ठीक आहे, तर स्ट्रेस येणं काही चुकीचं नाहीये, ठीक आहे. तर एक नॉर्मल, ठीक आहे, स्ट्रेस येणं म्हणजे एक नॉर्मल आहे, राईट? लाईफमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स असतात, भरपूर वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, काही पॅनिक सिच्युएशन्स येतात आणि त्यामुळे स्ट्रेस जो असेल तुमच्या ऑफिस लाईफमध्ये असेल किंवा फॅमिली लाईफमध्ये असेल, क्रिएट होणं एक नॉर्मल गोष्ट आहे, राईट? बट सेम प्रॉब्लेममुळे जर सेम स्ट्रेस कंटिन्यू राहत असेल आणि त्याच्यामुळे तुमची हेल्थ, तुमची फॅमिली व तुमचं ऑफिस मधलं जे काही रिलेशन्स असतील किंवा जे काही काम करण्याची पद्धत असेल, जर ती सेम प्रॉब्लेममुळे जर स्ट्रेस येतोय, तर मग कुठेतरी ते स्ट्रेस शोधून काढणं आणि त्याच्यावरती व्यवस्थित सोल्युशन काढणं खूप जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते, राईट? तर स्ट्रेस म्हणजे काय असते? स्ट्रेस म्हणजे आपल्या मनावरती, राईट, विचारांवरती, आपल्या इमोशन्सवरती म्हणजेच भावनांवरती आणि आपल्या फिजिकलवरती म्हणजे शरीरावरती अतिरिक्त भार जो येतो, एक्स्ट्राचा लोड जो येतो, तर त्याला आपण स्ट्रेस बोलतो, राईट? डेफिनेशन वाईज जर तुम्ही म्हटलात तर. आणि स्ट्रेस जो आहे तर तो आपल्याला कम्प्लिटली इग्नोर करता येत नाही किंवा आपल्या लाईफमधून असं नाही की स्ट्रेस कम्प्लिटली आपण काढून टाकणार, राईट? कधीच असं होऊ शकत नाही. जसं की मी सांगितलं की नॉर्मल आहे स्ट्रेस येणं, एक नॉर्मल गोष्ट आहे, राईट? पण तो जर स्ट्रेस व्यवस्थित आपण हँडल करायला शिकलो, राईट, त्याचं मेन प्रॉब्लेम काय आहे आणि त्या प्रॉब्लेमचं जर सॉल्युशन आपण बघितलं किंवा तो हँडल जर व्यवस्थित केला, तर नक्कीच एक बॅलन्स्ड लाईफ जी काही असेल ना, तर ती आपण जगू शकतो. तर त्यासाठी सगळ्यात पहिला स्ट्रेस येतोय कुठून, ठीक आहे? प्रॉब्लेम कुठून आहे तर ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे. जसं की आता तुम्ही तुमच्या केसमध्ये लिहून काढा, राईट? तर भरपूर जणांना भरपूर वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर काही आपण इथं लिहून काढूयात, राईट? तर मी जसे लिहिते, तर यातले तुमच्या बाबतीत कोणते कोणते आहेत, तर तुम्ही पण इकडे एकदा नोट डाउन करायला स्टार्ट करा, राईट? तर स्ट्रेसचे भरपूर वेगवेगळे रिझन्स असू शकतात. जसं की सॉरी जसं की मी काही रिझन्स लिहिते इथे. जसं की कोणाचं असू शकतं की करियर गॅप झालाय आणि त्यामुळे स्ट्रेस होतोय. ठीक आहे. कामावरती परत जायचंय, काहीतरी काम चालू करायचंय. मे बी ड्यू टू एनी रिझन्स. ठीक आहे. पैसे कमी पडतायत किंवा मग स्वतःचं फायनान्शियल इंडिपेंडन्स हवा आहे तर त्यासाठी म्हणून. ठीक आहे. सेल्फ आयडेंटिटी असू शकते. सेल्फ आयडेंटिटी इश्यूज. ठीक आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व, राइट? सेल्फ आयडेंटिटीमुळे आपल्याला स्ट्रेस जो असेल ना, तर तो येऊ शकतो. आपण काम वगैरे करत नाही आहे त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक आहे की लॅक ऑफ पर्सनल टाईम. ठीक आहे. स्वतःसाठी वेळच मिळत नाही. किती किती करतोय. सकाळी लवकर उठतोय, फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज, वर्क सगळं बॅलन्स करतोय आणि ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. ठीक आहे. अगदी 5 to 10 मिनिट्स जरी आपल्याला मिळाले रिलॅक्स होण्यासाठी, ठीक आहे. किंवा मोस्टली मी म्हणते की तो जो वेळ असतो ना रिलॅक्स होण्याचा 5 to 10 मिनिट्स, तर त्याच्यामध्ये भरपूर नवीन, ठीक आहे, भरपूर नवीन एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये तयार होत असते. अगदी 5 to 10 मिनिट्स जरी आपण निवांत इव्हनिंगमध्ये चहा घेतोय, ठीक आहे, तर तो जो वेळ आपल्याला मिळतोय ना, तर तो खूप इम्पॉर्टंट असतो. तर तो मिळत नाहीये, ठीक आहे. निवांत वेळ स्वतःसाठी आपल्याला मिळत नाही आहे. तर तो एक रिझन असू शकतो. कंपॅरिझन पण असू शकतं, राईट? भरपूर जणांच्या लाईफमध्ये असतंय की कंपॅरिझन, आय गेस स्पेलिंग चुकलंय. तर भरपूर जणांच्या लाईफमध्ये असतंय की कंपॅरिझन, ठीक आहे. म्हणजे एकमेकांसोबतची तुलना, मग ती कोणत्याही वेगवेगळ्या रिझन्सची असू शकते. फायनान्शियल असेल किंवा ग्रोथ असेल, सक्सेस असेल, याच्याशी रिलेटेड आपण स्वतः करतोय, ठीक आहे, किंवा मग इतर लोक आपली करतायत कंपॅरिझन, राईट? म्हणजे एकत्रच शिकलाय, सेम कॉलेज आहे, ती कुठे आहे आता, तू कुठे आहेस आता? एकतर इतर लोक करतात किंवा आपण स्वतः करतो. ती तिच्या लाईफमध्ये किती सेट झाली. अरे तिचे कंडिशन्स वेगळे असू शकतात, राईट? तिच्या लाईफमधली लोकं, तिच्या लाईफमधले कंडिशन्स, ठीक आहे, फॅमिली असतील किंवा ऑफिस करियर रिलेटेड असतील, तर ते वेगळे असू शकतात. मे बी तिला जास्त वेळ मिळत असेल किंवा मे बी ती जास्त एफर्ट्स घेत असेल, ठीक आहे. आपल्या लाईफचे जे काही कंडिशन्स आहेत, आपल्या लाईफचे जे काही सिच्युएशन्स आहेत, तर ते वेगवेगळे आहेत, राईट? तर नेहमी आपल्याला एक असतं की बाबा
क्वेश्चन पेपर एक्झामचा, ठीक आहे, कॉलेजपर्यंत आपण असतो, एज्युकेशन करत असतो, तर सगळ्यांचा क्वेश्चन पेपर सेम असतो, राईट? पण लाईफचा जो काही क्वेश्चन पेपर असतो, तर तो सगळ्यांचा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची उत्तरं मग त्या अकॉर्डिंगली वेगवेगळे होतात. काही जणांचं एका वाक्यात असतं, काही जणांचं एका पॅराग्राफमध्ये असतं. तर अशा पद्धतीने सगळ्यांचे जे काही आन्सर्स असतात त्याचे वेगवेगळे असतात आणि सगळेच जण त्यांच्या लाईफमध्ये अगदीच 100% सक्सेसफुल झालेत असं पण नाही, राईट? तर तुमच्या कंडिशन्सच्या अकॉर्डिंगली तुमच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स किंवा सक्सेस, करिअर वाईज सक्सेस जो असेल तर तो डिफर करू शकतो, राईट? त्याच्यानंतर फायनान्शियल प्रेशर पण असतं, ठीक आहे. फायनान्शियल प्रेशर म्हणजे काय, की EMIs आहेत, 2-3 EMIs आहेत, 2 तारखेला EMI आहे, तेवढे पेमेंट साठलेलं नाहीये. मग आता प्रेशर येतं, की भरायचे तर आहेत. नाहीतर मग त्याच्या वेगवेगळ्या अजून एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स येतील, की EMI बाउन्स झाला तर पेनल्टी चार्जेस बसतील किंवा क्रेडिट स्कोर जो असेल तर तो खराब होईल. परत नंतर बँक लोन नाही देणार. मग एका प्रॉब्लेममुळे भरपूर वेगवेगळ्या स्ट्रीम्स त्याचे तयार होतात, राईट? वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे असतील तर ते आपल्याला तयार होतात किंवा कोणाचं असेल की बाबा मला टाइम मॅनेजमेंट होत नाही आहे व्यवस्थित. हे वेगवेगळे स्ट्रेसचे सगळे प्रकार आहेत, राईट? आता हे आपण समजून घेतले. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कोणते कोणते आता ते लिहून घ्या. मी काही कॉमन होते तर ते मी इकडे नोट डाउन केलेले आहेत, राईट? तर आता जस्ट प्रॉब्लेम्स समजलं म्हणजे झालं नाही, ठीक आहे? त्याच्यावरती सोल्युशन्स जे काही असतील तर ते तुम्हाला शोधायचे. जसे की जर करियर गॅपमुळे तुम्हाला स्ट्रेस येतो, राईट? तर मग एखादी स्किल्स वगैरे जसं की आपण लास्टमध्ये शिकलेलं आहे स्किल डेव्हलपमेंट, 15 to 20 मिनिट्स रोज काढा आणि स्किल शिकायला चालू करा, ठीक आहे? पण जर प्रॉब्लेम समजला तरच त्याचं सोल्युशन तुम्ही काढू शकता. सेल्फ आयडेंटिटी, सेल्फ इश्यूज आहेत तर नक्कीच करियर गॅपमुळे होऊ शकतं. तर नक्कीच तुम्ही तुमचं जे काही काम असेल तर ते रिजॉइन करू शकता, राईट? जे काही स्किल्स असतील किंवा जे काही अपडेट्स असतील तुम्हाला स्वतःमध्ये तर ते तुम्हाला करावे लागतील. पर्सनल टाइम थोडासा वेळ काढा, राईट? काही कामं फास्ट करा, ठीक आहे? काही कामं डेलिगेट करा, जसं की आपण लास्ट टाइम बघितलं. डेलिगेशन्स करा, फॅमिली मेंबर्सना हेल्पसाठी विचारा. त्यांना तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही सांगू शकता. ते आपण डिटेलमध्ये बघूयात. कंपॅरिझन जर करताय तर करू नका, राईट? कारण सोशल मीडियावरती मोस्ट ऑफ द टाईम जे जे दाखवलं जातंय तर ऑलमोस्ट 70-80% त्यातलं असतं. आणि बाकीचं जे काही बिहाइंड द सीन्स वाला पार्ट असेल, जो की डार्क साइड असते किंवा निगेटिव्ह असते, तर ते कोणीही दाखवत नाही, राईट? आणि आपण सोशल मीडियावरती इतरांनी पोस्ट केलेल्या जस्ट गुड त्यांचे गुड साइड्स असतात. तर त्याच्यासोबत आपलं सगळं जे काही कंपॅरिझन असेल ना, तर ते आपण करत राहतो. फायनान्शियल प्रेशर असेल तर मग त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा, राईट? जसं की EMI 2 तारखेला असेल तर मेक शुअर करा की 10 डेज आधी जे काही सुरुवातीला इनिशियल स्टेजला मेक शुअर करा की 10 दिवस आधीच तुम्ही EMIचे जे काही अमाउंट असेल तर ती अकाउंटला जमा करून ठेवता आणि हळू-हळू थोडे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही थोडं-थोडं तुमचे जे काही इमर्जन्सी फंड्स असतील जसं की तुमच्या बँक अकाउंटमध्ये, ठीक आहे? तुमचा जो काही EMI असेल त्याच्या ॲट 3 टाइम्स तरी पैसे असायला हवेत, ठीक आहे? म्हणजे सपोज तुमचा EMI जर ₹10,000 असेल, ठीक आहे? ₹10,000 असेल तुमचा EMI, तर तुमची जी काही इमर्जन्सी फंड्स असेल ना, तर ती ॲटलीस्ट 30,000 6 टाइम्स असायला हवे फॉर अ हॅपी लाईफ, ठीक आहे? स्ट्रेस फ्री लाईफसाठी 6 महिने, ठीक आहे? म्हणजे जरी तुमची नोकरी गेली, जॉब गेला, तरी सुद्धा 6 महिने तुम्ही इझिली सर्व्हाईव्ह करू शकता. सगळे हप्ते वगैरे भरू शकता. तर अशी तुमची फायनान्शियल, ठीक आहे, इमर्जन्सी सेव्हिंग्ज जी की इझिली अवेलेबल होईल, ठीक आहे? असे तुमचे असेट्स जे काही असतील, तर ते असायला हवे, राईट? कॅश फॉर्मॅटमध्ये. तर 3 महिन्याची इमर्जन्सी सेव्हिंग्ज करा सो दॅट फायनान्शियल प्रेशर तुमच्यावरचं जे काही आहे तर ते कमी होईल. मग त्याच्यासाठी काहीतरी एखादं काम चालू करू शकताय. पार्ट टाईम काम असेल, फ्रीलान्सिंग असेल, तर या गोष्टी तुम्ही स्टार्ट करू शकताय. जे तुम्हाला इंटरेस्टचे फील्ड्स आहेत. कंटेंट रायटिंग असेल, थंबनेल्स बनवून देऊ शकताय. कोणाचे सोशल मीडिया पोस्ट बनवून देऊ शकताय. तर अशी छोटी-छोटी कामं करून तुम्ही एक्स्ट्राचे जे काही पैसे असतील तर ते कमवू शकता. एखादं नॉलेज तुमच्याकडे असेल, तुमची एखादी अकॅडमी स्टार्ट करा. जे काही तुम्हाला येतंय तर ते इतरांना शिकवा. त्या बदल्यामध्ये तुम्ही जे काही चार्जेस असतील तर ते घेऊ शकता. त्या अकॉर्डिंगली मग हळू तुमचे जे काही इमर्जन्सी सेव्हिंग्ज असतील तर ते तुम्ही इकडे सेव्ह करू शकता, राईट? तर प्रॉब्लेम समजल्यानंतर त्या प्रॉब्लेमवरचं जे काही सोल्युशन असेल तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने काढू शकतो, राईट? तर मोस्टली भरपूर वेळेला असं होतं की इतके स्ट्रेसफुल कंडिशन्स होतात, पॅनिक कंडिशन्स होतात की आपल्याला काय करायचं कळत नाही आणि त्या इतका राग आलेला असतो किंवा इतकं आपण स्ट्रेसमध्ये जातो आणि भरपूर मग त्या तेवढ्या पिरियडमध्ये 10-15 मिनिट्स किंवा 1 तासामध्ये अशा भरपूर आपण गोष्टी कोणाला तरी बोलतो किंवा करतो ज्या की आपल्याला करायचे नसतात, राईट? त्याच्यामुळे कदाचित इतर ॲक्टिव्हिटीजवरती परिणाम जो असेल ना, तर तो होऊ शकतो. त्यामुळे कधीही स्ट्रेस आला किंवा राग जर येत असेल, तर काय करायचं? कन्फ्युजन होत असेल, तर कधीही पॅनिक न होता डीप ब्रीथिंग, ठीक आहे? डीप ब्रीथिंग प्रॅक्टिस करा. जस्ट ब्रीथ इन, ब्रीथ आउट, राइट? ब्रीथ इन, ब्रीथ आउट. सिंपल.
ठीक आहे. याच्यासोबत तुम्ही मेडिटेशन पण करू शकताय, राइट? सो दॅट तुमचं जे काही माइंड असेल ना, तर ते रिलॅक्स होतंय. आता प्रॉब्लेम तर झालाय, त्याच्यावरती आता झालेला प्रॉब्लेम तुम्ही काहीच करू शकत नाही, राइट? कोणावरती राग करून किंवा स्वतःला त्रास देऊन किंवा पाणी खाऊन तुम्ही काहीच करू शकत नाही, राइट? जे झालंय ते झालंय. तर ती कंडिशन एक्सेप्ट करायची आहे आपल्याला आणि त्याच्यावरती जे काही सोल्युशन्स असतील, पॉसिबल जे काही सोल्युशन्स असतील, तर ते आपल्याला काढायचे. पण त्यासाठी सगळ्यात पहिला आपला स्ट्रेस, आपला राग, आपले इमोशन्स जे काय आहेत, तर ते कंट्रोल करणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर त्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे डीप ब्रीथिंग. ब्रीथ इन, इन्हेल, एक्झेल, इन्हेल, एक्झेल. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली 10-15 मिनिट्स तुम्ही सेम जी असेल तर ते करू शकताय, राइट? रिलॅक्सेशनमध्ये काय-काय येतं, जसं की स्ट्रेचिंग असेल, मेडिटेशन्स असेल, नॅचरल वॉकला जाऊ शकताय तुम्ही. ठीक आहे. एखादं गार्डन आहे घराशेजारी, नक्कीच जाऊ शकताय. प्रेयर करू शकताय. ठीक आहे. नक्कीच इव्हनिंगला असेल किंवा मॉर्निंगला असेल, प्रेयर टाईम असतो. ठीक आहे. नक्कीच तुम्ही प्रेयर करू शकता. सलूनमध्ये सुद्धा जाऊ शकता, राइट? प्रॅक्टिकल मेथड्स ज्या आहेत, तर त्याच मी इथे ॲड केलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही सलूनला पण जाऊ शकता. रिलॅक्स होऊ शकताय, राइट? एखादं छान फेशियल घेऊ शकताय. एखादं हेअर हेअर स्पा घेऊ शकताय आणि छान निवांत तुम्ही रिलॅक्स होऊ शकताय, राइट? किंवा त्या कंडिशन्समध्ये पॅनिक होण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे रिलॅक्सेशन टेक्निक्स, डीप ब्रीथिंग ज्या काही गोष्टी असतील, तर त्या तुम्हाला करायच्यात. आता भरपूर वेळेला असं होतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुमचे इमोशन्स बाहेर येणं पण खूप जास्त इम्पोर्टंट असतं. म्हणजे राग, ठीक आहे. तर इतका राग तुमच्या मनामध्ये जर साठून राहिला, तर कदाचित तो तुम्हाला मेंटल किंवा फिजिकली सुद्धा खूप जास्त डेंजरस असू असू शकतो, राइट? तर तो स्ट्रेस रिलीज होणं, व्यवस्थित पद्धतीने रिलीज होणं, तर ते देखील तितकंच इम्पोर्टंट आहे, ठीक आहे? तर दाबून जर तुम्ही ठेवलत, तर नक्कीच तुमचा ऑटोमॅटिकली स्ट्रेस वाढतो, प्रेशर वाढतं, राइट? जसं की प्रेशर कुकर, स्टीम वाढत-वाढत जाते, तर नक्कीच त्याच्यामधलं जे प्रेशर असेल, तर ते वाढतं, राइट? तर त्या पद्धतीने रिलीज करणं, ठीक आहे? कुकरला शिट्टी देणं जसं इम्पोर्टंट असतं, त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये झालेला जो काही स्ट्रेस असेल, तर तो रिलीज करणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे, राइट? तर बोलू शकताय, ठीक आहे. ज्याच्यामुळे स्ट्रेस झालाय किंवा ज्या कंडिशन्समुळे स्ट्रेस झालाय, तर नक्कीच तुम्ही एखाद्या तुमच्या फ्रेंडला सांगू शकताय. मन मोकळं करू शकताय तुमचं, राइट? एखादं कन्सल्टेशन तुम्ही घेऊ शकताय. जर तुम्हाला जास्तच वाटतंय, की नाही मला कुठेतरी व्यक्त व्हायचंय किंवा याच्यावरती राइट सोल्युशन हवं असेल, तर नक्कीच तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन अगदी 15-20 मिनिट्स, 1 अवरचं कन्सल्टेशन जे काही असेल ते घेऊ शकताय. ते छान ॲक्टिव्हिटीज देतात तुम्हाला, राइट? माइंड फ्रेश होण्यासाठी किंवा डेली ॲक्टिव्हिटीज देतात. तर नक्कीच ते तुम्ही करू शकता. लिहून काढा. मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही एक डायरी मेंटेन करा. डेली ॲक्टिव्हिटीज जे काही असतील तर ते लिहिण्यासाठी. तर असे लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतात, जे की तुम्ही अगदी तुमच्या बेस्ट फ्रेंडला पण सांगू शकत नाही, राइट? तर अशा वेळी तुम्ही नक्कीच डायरीला सांगू शकता. काहीही असेल, तर ते तुम्ही तुमच्या डायरीला सांगू शकता, राइट? त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. रडा, ठीक आहे? आता तुम्ही ज्यावेळी रडताय, त्यावेळी नक्कीच जो काही स्ट्रेस आलेला असतोय, ठीक आहे? जे काही असं म्हणजे दाबून ठेवलेले इमोशन्स असतात ना, तर त्या रिलीज होतात, राइट? इमोशनल डिटॉक्स आपण त्याला बोलतोय. त्यामुळे नक्कीच जिथे-जिथे स्ट्रेस तुमचा रिलीज करता येतोय ना, तर तिथे जो तुमचा स्ट्रेस असेल तर तो रिलीज करा. ड्रॉइंग करा. मला पेंटिंग, ड्रॉइंग करायला खूप आवडतं, राइट? जसं की ॲक्टिव्हिटीज, जसं आपण स्कूल टाईममध्ये करायचो, ठीक आहे? सर्कल्स पेंट करा. घरामध्ये ना एक ब्लँक पेपर्स, तुमचे वॉटर कलर्स आणि ब्रश 2-3 आणून ठेवा आणि थोडीसं कधीतरी तुम्हाला रिलॅक्समध्ये टाईम मिळाला ना, एखादा सर्कल काढा. त्या सर्कलला ब्रशने पेंट करा, राइट? एक 2-3 सर्कल्स काढा किंवा काहीतरी एक मीनिंगफुल फिगर काढा, त्याला कलर करा. इतकं छान वाटतं ना आणि इतका तो वेळ तुमचा रिलॅक्समध्ये जातो ना, की ट्रस्ट मी. मी पर्सनली ही ॲक्टिव्हिटी खूप जास्त यूज करते. ड्रॉइंग किंवा पेंटिंग ज्याला आपण म्हणू शकतो. रांगोळी नक्कीच, पण मोस्टली ड्रॉइंग बेटर आहे. म्युझिक ऐका, ठीक आहे. तर जसे तुमचे इमोशन्स आहेत, कधी-कधी सॅड इमोशन्स असतात, राइट? तर नक्कीच तुम्ही कधी-कधी सॅड सॉन्ग्स तुमच्या मूडच्या अकॉर्डिंगली सॉन्ग्स ऐका. त्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही इमोशन्स असतील, तर ते व्यक्त करा. स्वतः समोर जे काय असेल ना, तर ते व्यक्त करा. कधी सॅड वाटतं तर सॅड सॉन्ग्स पण ऐका. कधी हॅपी मूड असेल तर नक्कीच हॅपी मूड पण ऐका. म्युझिक थेरपी खूप इम्पोर्टंट आहे, राइट? जे तुम्ही ऐकताय, ठीक आहे. तुम्ही कोणत्या मूडमध्ये असता. आपण बघा कधी आपल्याला एकच गाणं ना सगळीकडे नाही ऐकावं वाटत. कधी-कधी हॅपी मूड असतो, तर त्यावेळी वेगळे सॉन्ग्स आपण ऐकतो. सॅड मूडला वेगळे सॉन्ग्स ऐकतो. कधी लव्ह सॉन्ग्स आपण ऐकतो. तर प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळे सॉन्ग्स ऐकतो. ती एक वेगवेगळे मूड असतील ना, तर ते क्रिएट करतात. त्यामुळे म्युझिक थेरपी पण खूप इम्पोर्टंट आहे. कधीतरी बघा छान अशी गाणी, कधीतरी हेडफोन्स, कंटिन्युअसली हेडफोन्स वापरू नका. ते तुमच्या कानावरती आणि ह्याच्यावरती थिंकिंग कॅपॅसिटीवरती सुद्धा थोडंसं डिस्ट्रॅक्ट करतं. त्यामुळे कंटिन्युअसली हेडफोन्स वापरू नका. कधीतरी हेडफोन्स घेऊन तुम्ही सॉन्ग्स ऐकलं तर ते म्युझिक थेरपी थ्रू एक बेटर म्हणून
तुमच्या लाईफमध्ये काम करेल, राईट? तर स्ट्रेस फक्त सोल्युशन प्रॉब्लेम्स न करता त्या प्रॉब्लेम्सवरती ज्याच्यामुळे स्ट्रेस होतोय ना, तर सोल्युशन फॉर एक्झाम्पल फॅमिली मेंबरकडून एखाद्या व्यक्तीकडून स्ट्रेस होतोय, ठीक आहे, ड्यू टू एनी रिझन्स, तर व्यक्त करा, ठीक आहे, की मला अशा गोष्टीमुळे त्रास होतोय किंवा हे मला नाही जमत आहे, हे मला नाही करता येत, ठीक आहे. तर बोला. बोलल्याने भरपूर वेळेला तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, तर ते अर्धे सॉल्व्ह होतात, राईट? तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही स्ट्रेसफुल कंडिशन्स असतील, तर ते मॅनेज करू शकता, राईट? तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली जे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, स्ट्रेस कशामुळे येतोय तुम्हाला, ते लिहा आणि त्याच्यावरती जे काही सोल्युशन्स आपले होत्या, तर ते नक्कीच तुम्ही लिहून काढा, ठीक आहे? आय होप तुमचा दिवस खूप छान असेल, मजेत असेल आणि हा जो वर्कशॉप असेल ना, तर तो तुम्ही खूप छान एन्जॉय करताय. तर नक्कीच अजून नेक्स्ट पार्ट दाखवून ठेवते सो दॅट एक मोटिव्हेशन मिळतं ना पुढचं काय आहे तर ते शिकायला. तर आपण बघणार आहोत हेल्थ, मनी, पैसे जे की खूप महत्वाचे आहेत करियर कमबॅकसाठी, राईट? आणि याची पूर्ण एक ब्लू प्रिंट जी असेल ना, तर ती आपण रेडी करणार आहोत. अजून आपण सॉफ्ट स्किल्स शिकणार आहोत आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलंय, की मी तुम्हाला चॅट जीपीटीचा जो पार्ट आहे, तर तो पण याच वर्कशॉपमध्ये ॲड करणार आहे. कारण तो तुमच्या करियर कमबॅकमध्ये खूप जास्त इम्पोर्टंट आहे, राईट? तर हा व्हिडिओ आपण स्टॉप करूयात. हा लेक्चर आपण स्टॉप करूया. थँक यू सो मच. बाय.